सई त्या नचिकेतला ताबडतोब तू भ्रमणध्वनी लाव, मी बोलतो त्याच्याशी. लाव लाव लाव. बरं लाव, लाव. लागला का लागला? हो हो हा? अगं इकडं दे. आता हो मी बाप. हाय सिंड्रेला. काय काय म्हणालात? कोण कोण बोलताय? मी आप्पा केतकर बोलतोय, श्रीयुत देशपांडे. नाही काय म्हणालात काय तुम्ही? कोण गेला? सिंह गेला? सिंह? हा हा नाही नाही नाही, सिंह नाही गेला. गेला नाही सिंह अजिबात. सिंह ड्रेला. ड्रेला म्हणजे मेला. आफ्रिकन भाषेमध्ये असं बोलतात, सिंह मेला. सिंह मेला? हा आता ते हे आपलं न्यूज त्याच्यामध्ये दाखवत होते, आफ्रिकन एका झू मधनं सिंह मेला. ते सईला इंटरेस्ट आहे ना वाईल्ड लाईफ मध्ये, म्हणून तिला सांगायचं होतं. एनिवे तुम्ही बोला. नाही काय श्रीयुत देशपांडे, तुमच्यासाठी एक चांगली संधी चालून आली आहे. काय? तुम्ही थोडा वेळ इकडे येऊ शकाल का? म्हणजे मी सविस्तर बोलतो ना तुमच्याशी सगळं. हो येतो येतो, थोड्या वेळामध्ये येतो. हो चालेल, मी वाट बघतो. हा येस येस. आय टोल्ड यू राईट, गॉड सपोर्ट करणार, गॉडनी सपोर्ट केलं. काय काय झालं काय बाई? हिटलरचा फोन होता, मला भेटायला बोलवलं. आता मी सईला पण भेटणार. गॉडने घडवून आणलं की नाही, झाली की नाही भेट. भाई भाई, पण तुला आफ्रिकन लँग्वेज पण येते? ही काय आत्ताच आली. इतकं दचकायला काय झालं तुम्हाला? अगं अजून जरा मोठ्यांदा ओरडली असतीस ना तर सगळी भांडी खाली पडली असती. अहो बातमीच इतकी गोड मिळाल्यावर मला आनंद नाही का होणार? कसली बातमी? कसली बातमी? आता सईनी काय सांगितलं आपल्याला? आपल्या दुकानाच्या जाहिरातीत तुम्ही काम करणार आहात. अगं वेडी आहे ती. मी असलं काही करणार नाही बाई. काय हरकत आहे? करा ना आई, तुम्हाला ना मस्त जमेल ते. हो म्हणजे न जमण्यासारखं काही नाहीये त्यात, पण नकोच बाई. का? का नको? घरात इतकं सुंदर माणूस असताना बाहेर कशाला उगाच माणसं शोधायची? तुम्हीच करा आपल्या दुकानासाठी ते काय म्हणतात बाई ते, असं नाही का, हा मॉडेलिंग. हा तुम्हीच करा आई. हो म्हणजे लग्नापूर्वी मी आमच्या गल्लीतल्या गणेशोत्सवाच्या नाटकात काम केलं होतं एकदा. हो ना, मग तर सहज जमेल. करा. नको बाई, नको नकोच. आपलं काम नाही अगं ते. असं काय करताय आई? त्यात काय एवढं न जमण्यासारखं? अहो फक्त मस्त तयार व्हायचं, छान साडी नेसायची आणि छायाचित्र काढून घ्यायची फक्त. तू उगीच मागे लागू नकोस हा कल्पना. असं काय आई, करा ना. आपल्या दुकानाच्या उद्घाटनाच्या दिवशी काय सुंदर दिसत होतात तुम्ही. अहो म्हणून तर आपल्या सईला हे सगळं सुचलं की नाही. अगं कल्पना, एवढं सोपं वाटलं का तुला हे? माझा सगळा जन्म इथे स्वयंपाकघरात गेला. मला नाही जमायचं हे. उगाच आम्हाला एरवी सांगत असता की एकदा आपण ठरवलं की कुणीही काहीही करू शकतो. आता स्वतःच माघार घेताय. अगं माघार घेण्यासारखं काही नाहीये ग, पण नकोच बाई. असं काय करताय आई? विचार करून बघा तुम्ही. म्हणजे तुम्ही जर काम केलं ना तर तुमचं छायाचित्र असं वर्तमानपत्रात येईल, मासिकाच्या मुखपृष्ठावर तुमचं असं छायाचित्र. अगं बाई किती मस्त.
आणि सगळ्यांना आम्ही सांगू ह्या आहेत ना आमच्या आई आहेत. अहो ऐकलं का, आमच्या आई आहेत. आमचं पण काय कौतुक होईल. आई तुम्ही करा करा, तुम्ही कराच तुम्ही. काय ग कल्पना, मला एक सांग, जाहिरात करायची म्हणजे ते रंगभूषा का काय म्हणतात ते करावं लागतं का? हो अर्थात करावाच लागेल. आणि विचार करा आई, ती रंगभूषा केल्यावर तुम्ही काय सुंदर दिसाल. खूपच सुंदर. करा ना आई. नकोच बाई, ते नको. आई नाही करणार. नाही नाही, नको नको. कट्टी. अगं अशी चिडू नकोस ना. मिस्टर केतकर येऊ का? या श्रीयुत देशपांडे या. सांगा काय काम होतं माझ्याकडे? नाही तसं म्हटलं तर माझं काहीच काम नाहीये तुमच्याकडे. मग का बोलवलं फोन करून? हो सांगतो ना. काय आपल्याजवळ प्रतिभा असणं आणि ती प्रतिभा लोकांना दाखवण्यासाठी आपल्याला एखादी संधी मिळणं, या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. एक मिनिट, ही प्रतिभा कोण? अरे प्रतिभा म्हणजे टॅलेंट. ओके, कंटिन्यू. हा, तर तशीच एक संधी तुम्हाला द्यायचा आमचा विचार आहे. संधी ॲज इन चान्स? हो तेच ते. काय आहे, अनेक लोक आपल्याला एखादी संधी मिळावी याची वाट बघत असतात. पण मी मात्र तुम्हाला सहज अशी एक संधी उपलब्ध करून देणार आहे. नशीब लागतं हा श्रीयुत देशपांडे अशी संधी मिळायला. नाही, माझं नशीब चांगलंच आहे. आय डोंट हॅव एनी डाऊट्स. हो. नाही, आणि मी आत्ता जे काही सांगणार आहे ते ऐकून तुम्हाला अजूनच खात्री पटेल त्याची. प्लीज कॅन यू कम ऑन पॉइंट? मला जायचं आहे. आय एम गेटिंग लेट फॉर ऑफिस. हो सांगतो ना. बसा ना, आपण बसा. हा बसा. काय आम्ही आमच्या दुकानाची जाहिरात करायचं ठरवलंय. म्हटलं काळ बदलतोय, आपणही बदलायला हवं थोडंसं. ग्रेट. हा, या जाहिरातीत आमच्या सौभाग्यवती काम करणार आहेत बरं का. हो. आणि तुला त्यासाठी इथे बोलवण्याची कल्पना माझी. अच्छा, ओके. हां, राईट. आय थॉट सो. तर या जाहिरातीचं छायाचित्र काढायचं काम आम्ही तुमच्यावर सोपवायचा असा विचार करतोय. इंटरेस्टिंग. अहो, तुमची ही छायाचित्रण कला लाखो लोकांपर्यंत पोहोचेल. मग काय श्रीयुत देशपांडे, करणार ना या संधीचं सोनं? या, ऑफकोर्स. तुमच्यासाठी काय पण. ओके परदेशी सर. अच्छा, म्हणजे क्लायंट आपले मुंबईला येणारच नाही आहेत का? अहमदाबाद एअरपोर्टवरून ते डायरेक्ट गोडाऊन व्हिजिटला जाते. ठीक आहे सर. तिथून दिल्लीला. ओके सर. सर त्यांना जर्मनीला जायचं आहे ना? ओके सर, यू जस्ट डोंट वरी, मी त्यांची अगदी सगळी अरेंजमेंट नीट करेन. येस सर. ओके. येस सर. बाय. या बाय सर. मिस्टर धोत्रे, नचिकेत कुठे? मी तुम्हाला काहीतरी विचारते, ऐकू येत नाहीये का? विचारा ना, मी मेडिटेट करतोय. नचिकेत कुठे? मला काही माहिती नाही. माहित नाही? हे ऑफिस म्हणजे ना मस्करी आहे फक्त, बाकी काही नाही. तुम्ही फोन करून बघा ना. तेच करणार आहे मी. आणि तुम्ही जरा तुमचं काम केलं ना तर बरं होईल. कामाच्या आधी मेडिटेट केलं का काम छान होतं, शक्ती येते. अगदी छान. वाव, वंडरफुल.
कम मिस्टर केतकर, मोठमोठ्या सुपर मॉडेल्सना लाजवेल अशी आहे आपली मॉडेल देवकी. उगाच नाही मी यांच्याशी लग्न केलंय. बट एक मायनर प्रॉब्लेम आहे. काय? म्हणजे आता तुमचा पूर्णान्न हा ब्रँड, याचे प्रोडक्ट्स एक्सपोर्ट व्हायला लागलेत. सो तुमच्या ब्रँडला ग्लोबल रेकग्निशन मिळालंय, राईट? अगदी बरोबर. सो या ग्लोबल कस्टमर्सना अपील होईल असा एक फ्रेश यंग फेस लागेल आपल्याला. तरुण चेहरा. हा फ्रेश फेस देवकी सोबत असेल, जो तिच्या ट्रेडिशनल ब्युटीला कॉम्प्लिमेंट करेल, एनहान्स करेल. ईश्वरा, आता कुठून आणायचा असा चेहरा? हो ना. हे बघा श्रीयुत देशपांडे, एक गोष्ट लक्षात राहू द्या, मी एकही पैसा खर्च करणार नाही. नाही, ते माहितीये मला, पण त्याची काही गरज नाही. हा फ्रेश फेस तुमच्या घरामध्येच आहे. आमच्या घरात? या सई, सही आहे तो फ्रेश चेहरा. अरे वा. अय्या, छानच. हा, म्हणजे देवकी सोबत सई सुद्धा असेल ट्रेडिशनल आउटफिट मध्ये, तिकडे ऍड मध्ये. देवकी सारखेच तिला सुद्धा आपण ट्रेडिशनल ज्वेलरी घालू आणि त्या दोघींचा आपण छान फोटोशूट करू. खरंच बाई, आमची सई किती गोड दिसेल नाही? हो ना. हो, प्रश्नच नाही. आय मीन फोटोशूट करून आपण ब्रोशर्स मध्ये आणि ऑनलाईन ऍड्स मध्ये त्यांचे फोटोज यूज करू. मी करतो ते फोटोशूट. पण नचिकेत, कधी करायचं शूट? उद्या करू, बट देवकी आणि सईसाठी तुम्ही ट्रेडिशनल आउटफिट रेडी ठेवा. दॅट्स इट. हो हो, ते सगळं आम्ही करतो, काही काळजी नको. हो. हो, आम्ही सगळी सोय कशी अगदी उत्तम ठेवू. फक्त जाहिरातीचं छायाचित्र मात्र अगदी छान आलं पाहिजे. येस, ऑफकोर्स. त्या एवढ्या छान मॉडेल्स आहेत तुमच्या सोबत, होणारच. एनिवे, मी निघतो. आय एम गेटिंग लेट फॉर द ऑफिस. बाय. अच्छा अच्छा. ईश्वरा, हे उत्तम झालं रे बाबा. हॅलो, गुड मॉर्निंग काका. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. बाय द वे, काल आपली ती एक मोठी कन्साइनमेंट डिस्पॅच होणार होती, ती झाली वेळेवर? त्याची फाईल ठेवली आहे मी तुझ्या केबिनमध्ये. थँक गॉड. ठीक आहे, बघतो मी. नचिकेत, एक मिनिट. उद्या तुला गुजरातला जावं लागेल. ओके, ठीक आहे. मी उद्या रात्री निघतो. मग तुम्ही मला डिटेल्स मेल करा. हो, मी लगेच करते. मी काय म्हणतो, आपण पण जाऊया का गुजरातला? म्हणजे काम पण होईल आणि हवा पालट पण होईल. तुम्ही शांत बसावं जरा. मला कामाचं बोलायचं आहे केतकरांशी. उद्या नचिकेत बरोबर त्यांच्याकडून कोणाला तरी जावं लागेल, ते कळवायचंय मला त्यांना. पण नचिकेत पण सांगेल ना, तो नाहीतरी केतकरांना ओळखतो. आता कोणाला काय सांगायचं आणि कसं सांगायचं हे तुम्ही नका शिकवू मला. लाखो रुपयांचा चुराडा करतात हल्ली लोक जाहिरातींसाठी. पण मी एकही पैसा खर्च न करता सगळी कामं करून घेणारे त्या कांगारू कडून. वा, स्वदेशी आप्पा केतकर, तुमच्यासारखा हुशार आणि धोरणी युगपुरुष या भूतलावर परत होणे नाही. नमस्कार, आप्पा केतकर बोलतोय. मी झंझणे बोलते. बोला. तुमच्यातर्फे कोणाला तरी उद्या गुजरातला जावं लागेल. आमचे खूप मोठे क्लायंट तिथे उद्या गोडाऊनला व्हिजिट करणार आहेत. इतकं सोपं वाटतं का हो तुम्हाला? नाही, माझ्याकडे गुजरातला पाठवायला कोणी नाहीये. ठीक आहे, मग मी सबनीसांनाच पाठवते. कोण सबनीस? तुमच्यासारखेच एक मोठे सप्लायर्स आहेत आमचे. क्लायंटला भेटायला गुजरातला काय, त्यांना मी मंगळावर जरी यायला सांगितलं ना तरी लगेच येतील ते. नाही, नको.
नको, हे बघा तुम्ही त्यांना काही सांगू नका. मी कोणाला तरी पाठवायची व्यवस्था करतो. हो. आणि हो, ज्यांना नीट इंग्रजी बोलता येत असेल ना अशाच व्यक्तीला पाठवा. नचिकेत देशपांडेंबरोबर त्यांना उद्या निघावं लागेल. ठीक आहे. उगाच टेन्शन घेते तू सई. आता देवकी चिडली आपल्यावर, पण आप्पा एकत्र आणतायत आपल्याला. हो रे, मला खरंच वाटत नव्हतं. आय एम टेलिंग यू, वी आर अ ब्लेस्ड कपल. हो खरंच. नचिकेत, एखादी अडचण आली ना की लगेच काहीतरी त्यातून मार्ग निघतो आणि आपल्याला भेटता येतं. या एक्झॅक्टली. आता उद्या मस्त दिवसभर छान फोटोशूट करू. हो चालेल. अरे पण नचिकेत, तुझ्या कार्यालयातल्या कामाचं काय रे? नाही जाणार मी उद्या ऑफिसला. पण असं चालेल का? हा, आय मीन उद्या रात्री मला ऍक्च्युली गुजरातला जायचंय अगेन, सो दिवसा नाही जाणार. काय? परत गुजरातला? नचिकेत, सारखं काय काम असतं रे तुझं गुजरातला? सही. अगं आता आमचं सगळं मेन गोडाऊन गुजरातमध्ये, सगळ्या कन्साइनमेंट तिथून जातात, सो जावं लागतं गुजरातला. आय कॅनॉट डू एनिथिंग. आय एम सॉरी. म्हणजे आता परत काही दिवस आपली भेट नाही होणार? या दॅट्स सॅड. नचिकेत, मला खूप आठवण येईल रे तुझी. सही. इट्स जस्ट 2 days. 2 दिवसासाठी जातोय ना मी. नचिकेत, 2 दिवस खूप असतात रे. एकतर तिथे भ्रमणध्वनी सुद्धा लागत नाही, म्हणजे फार बोलणंही होणार नाही आपलं. आय नो, बट आता आजची रात्र आहे आपल्याकडे, उद्याचा फुल डे आहे आपल्याकडे, राईट? सो चिअर अप सई. आणि हा, मी आज ऑफिसमधनं जरा लवकर निघणार आहे. खरंच? येस. सो मी घरी पोहोचलो की आय कॉल यू अप, मग आपण छान गप्पा मारू. हो चालेल. बाय. लव्ह यू सई. भेटूया आज. सई, ए सई. सई. आप्पा, तुम्ही? हो अगं, एक मोठा पेच प्रसंग उभा राहिलाय. काय आप्पा? त्या परदेशींच्या कार्यालयातून दूरध्वनी आला होता. गुजरातला एक मोठं गिराईक येणार आहे आणि त्यासाठी आपला कोणीतरी प्रतिनिधी तिथं असायला हवा. गुजरातला कधी? उद्याच जावं लागणार आहे आणि इंग्रजी येणारी व्यक्ती असावी, म्हणून मग मला वाटतं की तूच जा. मी? म्हणजे म्हणजे मी एकटी जाऊ आप्पा? नाही नाही, एकटी कशाला? अगं ते कांगारू असेल ना तुझ्या सोबत. काय म्हणजे तुम्हाला चालेल हे? हो. नाही, कसं आहे, जरी आगाऊ असला ना तरी सुद्धा विश्वासातला आहे तो. हो. हं? हो बरोबर आहे तुमचं. नाही, तो तुझी सगळी काळजी नीट घेईल. त्याच्याबरोबर जायला काहीही हरकत नाही. म्हणजे कसं आहे, आपलंही काम होईल आणि तुलाही एकटीला जायला लागणार नाही. आणि ते कांगारू सोबत आहे म्हणून तुला तिथे पाठवतोय बरं का. हो. दुसऱ्या कोणाबरोबर पाठवलं नसतं मी. मग जाशील ना? हो हो, जाईन ना आप्पा मी. म्हणजे एवढा उत्साह? अहो म्हणजे आता दुसरा काही पर्याय नाही ना आप्पा. मला जावं लागणार. तुम्ही नका काळजी करू, मी जाईन. बर, नक्की जाशील? हो. मग मी आता सगळ्यांना जाऊन सांगतो की उद्या आपली सई गुजरातला चाललीये. हो हो चालेल. हा. अहो काय सांगताय? सईला एकटीला पाठवणार त्या नचिकेत बरोबर? मराठीतच बोललो ना मी. अहो पण 2 दिवस एवढ्या लांब म्हणजे हे जरा अतिच होतंय. अहो हा निर्णय तुम्ही कसा काय घेतलात? अहो ते कांगारू सोबत आहे म्हणूनच आपल्या सईला त्याच्याबरोबर पाठवतोय. दुसरं कोणी असतं तर मी तिला त्याच्याबरोबर पाठवलं असतं का? अहो पण तुमचा त्याच्यावर कसा एवढा विश्वास बसला? तब्येत बरी नाही का तुमची? असे विचित्र का वागताय? नाही, विचित्र मी नाही,
विचित्र तुम्ही वागताय. ते कांगारू जरी मूर्ख असलं ना तरी आपल्या सईची व्यवस्थित काळजी घेईल. आणि मी तिला सुद्धा हेच सांगितलं तेव्हा ती त्याच्याबरोबर जायला तयार झाली. ती कशाला नाही म्हणते? काय म्हणाला? नाही काही नाही, पण सई खुश असेल ना. आता मी परवानगी दिली म्हटल्यानंतर ती खुश असणारच ना. पण तुम्हाला कोणी सांगितलं ती खुश झाली ते? अहो, कामाच्या निमित्ताने का होईना बाहेर जायला मिळतंय म्हणलं खुश होणारच ना ती. मी काय म्हणते, मी जाऊ का त्यांच्या बरोबर? आता तुमचं काय काम आहे तिकडे? खूप महत्वाचं काम आहे, तुम्हाला नाही कळणार. काय? अहो म्हणजे त्या निमित्तानं मी पण फिरून येईन ना जरा. सोळावं लागल्यासारखं का वागताय तुम्ही? आणि एवढं कुठे भटकायचं असतो तुम्हाला? अहो एरवी मी तरी कुठे जाते हो वर्षानुवर्ष. आता गेल्याच महिन्यात तर शिर्डीला जाऊन आलात तुम्ही. उगाच प्रवास खर्च नको. अहो जाऊ द्या ना, गुजरात पाहून येते एकदा. नाही, आता किमान 2-3 वर्ष तरी प्रवास नाही. अहो पण त्या दोघांना एकटं पाठवण्यापेक्षा मी जाते ना. हे बघा, काहीही गरज नाहीये. ते कांगारू आपल्या सईची व्यवस्थित काळजी घेईल. नको तेवढी काळजी घेईल याचीच काळजी आहे ना मला. हे बघा, माझा निर्णय झालाय, तो आता बदलणार नाही. नका बदलू. अहो पण एवढी का काळजी करताय तुम्ही? डोकं फिरलंय ना म्हणून. ते काय आज फिरलंय का? पूर्वीपासून फिरलेलं आहे. तुम्हाला आत्ता कळलं ना? हो